छान क्लायमेट आहे आणि जे इथे बांधलंय ना ते खूप मस्त बांधलंय. खूप भव्य आहे हा स्तूप, खूप मोठा आहे आणि याच्या बाजूला हे सगळं मे बी असावं संग्रहालय आहे आणि खूप मोठ्या ऐसपैस असा जागेवरती हा उभा केला आहे. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जस्ट आपण आता कुशीनगरमधून जे उत्तर प्रदेश राज्यात होतो तिथून आता आपण बिहारमध्ये आलो आहोत, बिहार राज्यात. तर आता हळूहळू आपला प्रवास बिहारकडून मग वाराणसी करत करत आपण पुढे जाणार आहोत. पण त्याआधी आपण आलेलो आहोत, इथे एक स्तूप आहे केसरिया स्तूप म्हणून, तर त्याची माहिती आपल्याला पुढे समजेलच. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इथे बघा ही स्तूपबद्दल माहिती आहे. जर कोणाला, आता आपण पूर्ण रीड तर नाही करू शकत, व्हिडिओ लॉंग बनेल, त्यापेक्षा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि माहिती समजेलच. तत्पूर्वी पुढेही आपल्याला काका सांगतीलच ह्या स्तूपाबद्दल माहिती. चला आता आपण डायरेक्ट पुढेच भेटूयात. इथे हा खाली इथे चौतारे आहेत आणि हा असा स्तूपाच्या आकाराचा, हा डोंगरावरतीच हा स्तूप बनवलेला आहे ते त्या काळात सम्राट अशोकाने. चला तर बघूयात काका काय माहिती देतात. की तथागतांनी जेव्हा घोडा केला ना तो कंटक घोडा त्यांच्याकडे होता. कंटक घोडा होता आणि कंटकाला घेऊन ते निघाले आणि छंदाचा मित्र होता, बालपणी मित्र. छंद आहे ना तो बालपणा मित्र काय होता आणि तो आपल्या मित्राला सोडण्यासाठी निघाला होता. तथागतांनी आपला घोडा इकडे थांबवला, बरं का, आणि आपल्या अंगावरचं जे आभूषण होते ना ते छंदाच्या ताब्यात देऊन टाकले, बरं का. आभूषण ताब्यात दिली छंदाच्या आणि सांगितलं की आता माझा हे परित्याग करतोय, बरं का, तर तू आता इथून परत जा, बरं का. तर त्यावेळेला छंदाने सांगितलं आणखी एकदा विचार कर आणि तू परत चल आपल्या वैभवामध्ये. तर म्हणजे आता मी परत निघालो ना, आता मी माझं काय कोणतं प्रकारे मी मला आसक्ती नाही, मी आता माझ्या निघालेलं आहे. त्यांनी आपलं वस्त्र वगैरे उतरून दिली, दागदागिने उतरून दिले छंदाच्या ताब्यामध्ये. छंदाने ते सगळे स्वीकारले आणि भगवंतांनी आपलं मुंडन केलं, बरं का. त्या ठिकाणी भगवंतांनी आपलं मुंडन केलं. मुंडन केल्यानंतर त्यांनी चिवर परिधान केलं. चिवर परिधान केलं. चिवरचा रंग कसा असतो? केशरी, म्हणून याचं नाव पडलं केसरी, बरं का. केसरिया पार्क ह्याला म्हणतात, केसरिया पार्क. तर मित्रांनो, बघितलं हा केसरिया स्तूप, जे की काकांनी थोडक्यात माहिती दिली. आणि जिथे जिथे आपले स्तूप वगैरे लेण्या आहेत तिथे आजूबाजूला तुम्हाला ही अशी मंदिरं बघायलाच मिळतील जी आत्ता बांधलेली. आणि हा बघा काय प्रकार आहे इथे. हो, तर हे अशा पद्धतीचं इथे तुम्हाला वातावरण बघायला मिळतंय. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की जिथे जिथे बुद्ध आहे, बुद्धाच्या जिथे जिथे गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तिथे हे ब्राह्मण की इथे कुठल्या दैवी शक्तीचं काय संबंध आहे. याला असे ऑरेंज कलरचे शेंदूर फासलेले आहेत मित्रांनो, हे बघा, काही संबंध नाही आहे. तर बघितलं ना मित्रांनो, काय लॉजिकच नाही आहे की इथे हा स्तूप आहे आणि इथे आजूबाजूला ही मंदिरं आणि दगडांना शेंदूर फासलेला आहे. असो, ठीक आहे, आपल्याला आपला इतिहास माहीत आहे आणि हे खोटा इतिहास चोरण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे आपल्या हे कब्जा करतात. देवदेवतांचं इथे अस्तित्व आहे. तर या केसरिया पार्कचं जे थोडक्यात मगाशी काकांनी माहिती दिली की बुद्धांनी जेव्हा गृहत्याग केला त्यानंतर इथे ते त्यांच्या बालपणीच्या मित्रासोबत, जो त्यांच्याकडे कंटक नावाचा घोडा होता, ते त्या घोड्यावरती सवार होऊन इथपर्यंत आले होते. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी इथे येऊन जो काही त्यांचं सर्व जे अंगावरचे जे दागिने म्हणा किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांनी त्या मित्राकडे काढून दिल्या आणि त्याला म्हणाला की तू इथून परत जा, आता मी पूर्ण सगळ्याचा त्याग करतोय. आणि जेव्हा त्यांनी त्याग केल्यानंतर शिवर परिधान केलं आणि इथेच त्यांनी मुंडन केलं. तर मित्रांनो, जेव्हा ते आपले जे सर्व म्हणजे भिक्खू संघ म्हणा किंवा बुद्धांनी जेव्हा ऑरेंज रंगाचं ते चिवर केशरी रंगाचं होतं ते परिधान केलं, त्यामुळे या जागेला केसरिया पार्क म्हणून ओळख झाली.
बरेचसे लोक इथे येऊन या स्तूप बघण्यासाठी येत असतात, तसंच बाहेरच्या देशातून सुद्धा. तर आता पुढे बघा, इथे जॅपनीज लोक आलेले आहेत. तर जस्ट मित्रांनो, आपण आता वैशालीमध्ये पोचलेलो आहोत, जे की भगवान बुद्धांची ही सगळ्यात आवडती नगरी होती. तर इथे स्तूप्स आणि काही त्यांच्या जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा त्यांच्या अस्थींचं 8 विभागात वाटप झालं होतं. त्यापैकी एक ही वैशाली नगरी आहे. तर आता आपण बघूयात पुढे. चला, आपण आता कुठे आलो आहोत? पागोडा नाही, पागोडा नाही आहे, विश्वशांती स्तूप. चला बघूयात काय कसं आहे पुढे. तर मित्रांनो, आता आपण ह्या स्तूप जवळ पोचलेलो आहोत. तर हा बघा, हा तो स्तूप आहे. खूप उंच आहे, अगदी व्हिडिओमध्ये छोटा वाटत असेल. तर हा असा काहीसा स्तूप आहे. तर काका माहिती सांगतील या स्तूपाबद्दल आणि वैशाली नगरीबद्दल. आज आपण वैशाली नगरीमध्ये आहोत. ही वैशाली नगरी भगवान बुद्धांनी जिथे शेवटचा निर्णय घेतला की या ठिकाणी मी 3 महिन्यानंतर मी महापरिनिर्वाणाला मी प्राप्त होणार आहे. आणि ते शेवटचं भगवान बुद्धांचं वैशालीमध्ये अंतिम प्रवेश त्यांचा होता. आणि ह्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या ज्या अस्थी आहेत, ज्या रामाभारमध्ये या ठिकाणी कुशीनगरला जिथे भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार झाला 10 झाला, त्या अस्थीचं सगळं एकत्रित करून या ठिकाणी या वैशालीमध्ये त्यांचे 8 भाग करण्यात आले. आणि त्या प्रत्येक 8 भागावरती 7 स्तूप बांधले गेले होते. आणि ते 7 स्तूप सम्राट अशोकाने त्याचं उत्खनन केलं आणि त्याच्यावरती 84,000 स्तूप बांधले. आणि हा जो समोरचा स्तूप आहे, हा जपान गव्हर्नमेंटने बनवलेला विश्वशांती स्तूप आहे. असे अनेक स्तूप ह्या भागामध्ये आहेत. राजगीरमध्ये देखील हाचा फार मोठा पहिला स्तूप आहे, तो जपानने बनवलेला. त्यानंतर इथे आपल्याला प्राप्त झाले. जसं आपण लुंबिनीमध्ये हा स्तूप पाहिलेला आहे. तर जपान गव्हर्नमेंटने भारत देशामध्ये येऊन फार मोठं धम्मक्रांती केलेली आहे. खूप. तर आपण सगळे मिळून या विश्वशांती स्तूपाचं दर्शन करूया. जय भीम. जय भीम. तर बघितलं मित्रांनो, तर वैशाली ही भगवान बुद्धांची सगळ्यात फेमस, वैशाली ही सगळ्यात आवडती जागा होती भगवान गौतम बुद्धांची. तर चला आता पुढे आपण बघूयात अजून कुठे चाललो आहे. तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू दिसेल, तर कंटिन्यू राहा. चला. तर आता आपल्याला इथे जायचं आहे. इथे पण एक स्तूप आहे. तर मित्रांनो, हा स्तूप पण खूप छान आहे. सूर्यास्त पण होतोय मस्त. समोर हा स्तूप आहे, आपण आतमध्ये जाऊया. तर या स्तूपबद्दल काका सांगतील. ह्या ठिकाणी वैशालीमध्ये ही जी बुद्ध नगरी आहे, याच्यामध्ये आता जे सम्यक दर्शन स्तूप जे दिसतं आपल्याला समोर, सम्यक दर्शन स्तूप हे 7 जुलै 2025 याचं ओपनिंग झालं. आणि ह्या उद्घाटन प्रसंगी 28 देशाचे प्रतिनिधी आले होते. आणि ह्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते याचं उद्घाटन झाले. त्यांचा संकल्प होता की या बुद्धभूमी एक मोठं विशाल असं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं स्मारक तयार व्हावं. आणि तो स्तूप स्मारकाच्या रूपाने हा इथं भव्य स्तूप बनवलेला आहे. आणि या स्तूपासाठी त्यांनी फार प्रयत्न करून या स्तूपाची निर्मिती केलेली आहे. 28
देशांच्या प्रतिनिधी आणि ते बोललेले आहे आणि त्याचं उद्घाटन अतिशय सुंदर प्रकारे आम्ही ते प्रत्यक्ष यूट्यूबला पाहिलं होतं आणि या ठिकाणी येण्याची फार मोठी इच्छा होती. आतमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. भगवान बुद्धांच्या अस्थी या ठिकाणी प्रस्थापित आहेत आणि ह्या अस्थीसाठी ह्या दर्शनासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमचं प्रथम दर्शन आज आम्हाला फुकट मिळालेलं आहे. कारण बिहार गव्हर्नमेंटने आम्हाला यावेळेला संधी दिलेली आहे की येथे काही दिवस इलेक्शनचा जो पण कालावधी आहे तोपर्यंत या ठिकाणी हे दर्शन तुम्हाला फ्री दिलं जाईल आणि अतिशय सुंदर दर्शन आहे या ठिकाणी. स्तूप बघा समोर, आपण पण याचा आस्वाद घ्यावा, आपण पण याचं थोडंसं निरीक्षण करावं आणि लांबून का होईना तुम्ही याला हात जोडावेत. यस, जय भीम. स्तूप बघा किती मस्त आहे मित्रांनो. खूप छान स्मारक बांधलंय भगवान बुद्धांच्या प्रती. चला पप्पा. खूप भव्य आहे हा स्तूप, खूप मोठा आहे आणि याच्या बाजूला हे सगळं मे बी असावं संग्रहालय आहे आणि खूप मोठ्या ऐसपैस असा जागेवरती हा उभा केलाय. तर जस्ट मित्रांनो तुम्ही बघितलात आतमध्ये विधी चालू होती म्हणून मी शूट नाही केला. वातावरण बघा ना, सूर्य पण मावळतीला गेलेला आहे, काय सही वाटतंय. इथे ही स्तूपाच्या चारी बाजूला अशा मूर्त्या आहेत बुद्धाच्या. ॲक्च्युली इथे एंट्री बंद केली आहे, काम चालू आहे. तर इकडची एक दशा आहे, चारी बाजूला. तर चला मित्रांनो आता बघूया पुढे आता कुठे पुढचं ठिकाण बघायला मिळतंय का, की आपण स्टेसाठीच जाणार आहोत आता. कारण अंधार पण इथे लवकर होतो, दिवस छोटा आहे. तर 5:30 पावणे 6लाच अंधार होतो. चला लवकर आता पुढे बघूयात कुठे जायचं आहे काय. चला. काय व्ह्यू आहे मित्रांनो, अगदी सूर्यसुद्धा मावळतीला चाललाय त्या स्तूपाच्या मागेच. आणि अजून काम बरंच बाकी आहे पण बऱ्यापैकी खूप बिहार सरकारने हे बुद्धांच्या स्मरणार्थ उभारलेलं आहे. तर चला मित्रांनो आता आपण निघूयात. चला आता आपण इथून निघतोय आणि हा सूर्यास्ताचा इकडचा व्ह्यू बघा मित्रांनो. खूप छान क्लायमेट आहे आणि जे इथे बांधलंय ना ते खूप मस्त बांधलंय.